जी पत्नी आपल्या पतीच्या पाठीमागे नित्य नियमानं खटखट 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 करते, तिला पत्नी नाही, तिला खटलं म्हणतात. खटलं वेगळी गोष्ट आहे, पत्नी वेगळी गोष्ट आहे. देवर्षी नारदांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, कर्दमांना सुद्धा अशाच प्रकारच्या पत्नीची आवश्यकता आहे. देवर्षी नारद निघून जात आहेत. मनु आणि शतरूपा आपली ही जी कन्या देवहूती मातेला घेऊन निघत आहेत. कर्दमांच्या आश्रमामध्ये येतात. कर्दमानं देवहूतीचा पत्नीच्या रूपानं स्वीकार केला. मनु आणि शतरूपा परत आपल्या राज्यामध्ये येतात. देवहूती मातेनं आता आपल्या पतीची सेवा प्रारंभ केली. पितृभ्याम प्रस्थिते साध्वी पतिमिंगितको विदा नित्यं पर्यचरत प्रीत्या भवानीव भवं प्रभुं. देवहूती मातेची सेवा चालू आहे. जोपर्यंत कर्दमांचं जेवण नाही तोपर्यंत देवहूती माता सुद्धा अन्न ग्रहण करीत नव्हती. आपला पती जर ऑफिसमध्ये लवकर जात असेल तर मात्र पत्नीनं अगोदर जेवायला काय हरकत नाही, जेवण करा, शास्त्र आहे. बरं, याच्यामध्ये स्त्रियांना दासी समजण्यात आलं, हा भाव आहे का? हा भाव बिलकुल नाही. आमच्या संपूर्ण धार्मिक शास्त्रांची रचना, मानसशास्त्राचा अभ्यास करूनच धार्मिक शास्त्रांची रचना झालेली आहे. जी पत्नी पतीच्या नंतर भोजनाकरता बसते, अशा प्रकारची पत्नी जेव्हा घरी उपाशी असते, पती बाजारातलं सगळं काम सोडून अगोदर भोजनाकरता तो घरी लवकर येतो. कारण का? माझ्याकरता घरी एक जीवात्मा उपाशी बसलेला आहे आणि जोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही तोपर्यंत माझी पत्नी सुद्धा अन्न ग्रहण करणार नाही. ही भावना आहे त्याच्या पाठीमागे. परिवारामध्ये राहणाऱ्या लोकांना एक दुसऱ्यांशी कसं बांधून ठेवावं, प्रेमाच्या माध्यमानं कसं बांधून ठेवावं, त्याच्याकरता या धर्मशास्त्रांची रचना आहे. तुम्ही बघा, जी पत्नी अगोदर भोजनाकरता बसत नाही आणि पती जेव्हा घरी येतो, हा पती आपल्या पत्नीला रागवत असतो. मी तुला 17 वेळा समजून सांगितलं की माझी तू वाट बघत जाऊ नको. हे रागवता नाही, त्या पतीच्या अंतःकरणामध्ये पत्नीवर अशा प्रकारचा प्रेमाचा भाव असतो की इतकं रागवल्यानंतरही माझी पत्नी माझ्या अगोदर भोजनाकरता बसत नाही. तिचं माझ्यावर खरं प्रेम आहे. पत्नीनं पतीच्या नंतर भोजनाकरता बसावं. शास्त्रकार म्हणतात, सेवा कशी चालू आहे? इंगित कोविदा. भगवान शुकाचार्यांनी ह्या ठिकाणी शब्दाचा हा जो प्रयोग केलेला, इंगित कोविदा, देवहूती कशा प्रकारची होती? कर्दमांचा चेहरा बघितल्यानंतर कर्दमांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा विचार चालू आहे हे न सांगता या देवहूतीला ते कळत होतं. पतीचा चेहरा बघितल्यानंतर पतीच्या मनामध्ये कोणते भाव चाललेले आहेत हे न सांगता ज्या पत्नीला कळतं, ती खऱ्या अर्थानं पतिव्रता आहे. स्वामीजी न सांगता काय, सांगितल्यानंतरही कळत नाही, ही आपली अवस्था आहे. न सांगता तर फार दूरची गोष्ट आहे. सेवा चालू आहे. एके दिवशी कर्दमानं आपल्या पत्नीचा हात स्वतःच्या हातामध्ये धरला आणि देवहूतीला सांगितलं की देवहूती, अग लग्नापूर्वी तू किती सुंदर होतीस आणि अशा प्रकारे तप करता करता, उपवास करता करता स्वतःचं शरीर इतकं कृश झाल्यानंतरही माझ्याकडनं तू काही मागितलं नाही. देवहूती, सांग तुला माझ्याकडनं काय अपेक्षा आहे? देवहूती, एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याप्रमाणे तू माझी सेवा करता करता मला वश करून घेतलं, त्याप्रमाणे भगवंताची तपश्चर्या करता करता मी भगवंताला वश करून घेतलं. देवहूती, सांग तुझी जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्याकरता मी तयार आहे.
स्त्रियांच्या जीवनामधला आनंदाचा क्षण जर समजा कोणता असेल तर शास्त्रकार म्हणतात की एखादा पती जेव्हा आपल्या पत्नीला विचारित असतो की सांग तुझी काय इच्छा आहे, तुला काय पाहिजे, बस स्त्रियांना आणखी काही नको, मला विचारलं याच्यामध्ये सगळं काही आलं. देवहूती मातेनं सांगितलं, महाराज तपश्चर्या तुम्ही करा, परंतु माझी एक अपेक्षा अशा प्रकारची आहे की आपला वंश हा पुढे चालला पाहिजे, म्हणून एखादा मुलगा आपल्याला पाहिजे. कर्दमानं देवहूती मातेला सांगितलं, ठीक आहे, त्या सरोवरामध्ये जाऊन तू स्नान कर. देवहूती माता त्या सरोवरामध्ये जाते, स्नान करते. त्यानंतर कर्दमजी महाराज आणि देवहूती माता फिरण्याकरता निघतात, ट्रिप करण्याकरता निघतात. आता जास्त नाही 100 वर्ष निघून गेलीत. देवहूती मातेनं सांगितलं की आता लवकरात लवकर घरी जाण्याची इच्छा आहे. स्त्रियांचा हा एक स्वभाव आहे. गावातल्या स्त्रिया ह्या जेव्हा एखादी पत्नी आपल्या पतीला सांगत असते की इतक्या स्त्रिया तीर्थयात्रा करण्याकरता निघाल्यात, आपणही जाऊया, हा पती सांगत असतो की आत्ता नको, सीझनचे दिवस आहे. या गणप्याला सीझनशिवाय दुसरं काही सुचतच नाही. दुकान, बाजार, मोंढा ह्याच्या पलीकडे ह्याचं डोकं जात नाही. ज्या पतीला आपली पत्नी सांगते तेव्हा त्याला वर्षातनं 10 दिवस तिच्यासोबत फिरण्याकरता वेळ काढता येत नसेल तर तुमचा पैसा, तुमची प्रतिष्ठा, तुमचा बाजार त्या पत्नीच्या काय उपयोगाचा? ती सांगत असते अहो आत्ता चला, हा सांगत असतो नाही आता सीझनचे दिवस आहेत. आणखीन काही दिवस निघून जातात, ती सांगत असते अहो चला फिरायला, आपण जाऊया, हा सांगत असतो की नको आत्ता नाही, पुढे कधीतरी जाऊया. परत ती जेव्हा सांगते, हा सांगतो ठीक आहे, तुला चालायचं आहे, चल माझ्यासोबत. आता हा फिरण्याकरता निघतो. का निघतो? पत्नीच्या प्रेमापोटी निघत नाही, बाजारामध्ये स्लॅक असतो म्हणून हा निघत असतो. प्रेमापोटी कोणताही पती निघत नाही तो. चल 10 दिवस होऊन जात आहेत, 15 दिवस होऊन जात आहेत, आता हा काही घरी येण्याकरता सांगतच नाही. पत्नी सांगत असते की अहो आता 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, आता फिरणं बंद केलं पाहिजे, लवकरात लवकर आपल्याला घरी गेलं पाहिजे. जोपर्यंत पती घेऊन जात नाही तोपर्यंत आग्रह धरीत असते. आणि एकदा पती घेऊन गेल्यानंतर जेव्हा 15 दिवस होऊन जातात ती सांगत असते आता फिरणं वगैरे बंद करा, लवकरात लवकर घरी गेलं पाहिजे. 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, पाठीमागे सुनेनं काय उद्योग करून ठेवला असेल बघा. आता ही अवस्था. प्रपंच करता करता कर्दमांना देवहूती मातेला 9 मुली होत आहेत. 9 मुली झाल्यानंतर तुम्ही टेन्शन घेऊ नका, देवहूती मातेला झाल्या. जो जीवात्मा जन्माला येईल ना त्या जीवात्म्याला कृपा करून जन्माला येऊ द्या, जगामध्ये येऊ द्या. प्रत्येक येणारा जीवात्मा स्वतःचं भाग्य घेऊनच तो जन्माला येत असतो. त्यामुळे पहिली मुलगी, दुसरी मुलगी, तिसरी मुलगी, मला मुलगी नको अशा प्रकारचा विचार कृपा करून कधीच करू नका. येणारा जीवात्मा स्वतःचं भाग्य घेऊनच तो जन्माला येत असतो. आणि धर्मशास्त्रानं सांगितलं भ्रूण हत्या हे सगळ्यात मोठं पापकर्म आहे. देवहूती माता आणि कर्दमांचा प्रपंच चालू आहे. आणि यथावकाल देवहूती मातेला एक मुलगा होतोय. कपिल भगवंताचा अवतार झाला. कपिल भगवंताच्या अवतारानंतर कर्दमजी महाराज स्वतः प्रपंचाचा त्याग करतायत. आता कपिल भगवान आणि देवहूती माता आश्रमात राहत आहेत. कपिल भगवंताचा अवतार स्वतःच्या मातेला उपदेश देण्याकरता झालेला होता, परंतु कपिल भगवंतानं स्वतःच्या मातेला उपदेश दिला नाही. एके दिवशी सकाळच्या वेळेस देवहूती माता स्वतः कपिलांच्या जवळ येते.
कपिल भगवंताच्या चरणारिंदी साष्टांग दंडोत प्रणाम करते आणि सांगते, प्रार्थना करते की महाराज, तुमचा अवतार मला ज्ञानाचा उपदेश देण्याकरता झालेला असता नाही, आत्तापर्यंत तुम्ही मला ज्ञान का दिलं नाही? कपिल भगवंतानं सांगितलं की आई, माझा अवतार तुला ज्ञानाचा उपदेश देण्याकरताच झालेला आहे, ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु आई, आजपर्यंत तू माझ्याजवळ कधी आली नाही, आजपर्यंत तू मला कधी प्रश्न विचारला नाही, आणि म्हणून इच्छा असता नाही आई, मी तुला कोणत्याही प्रकारचं ज्ञान देऊ शकलो नाही. ज्ञानाचा अधिकारी कोण? या ठिकाणी जोपर्यंत सख्या आईनं कपिल भगवंतांना प्रश्न विचारला नाही, तोपर्यंत कपिल भगवंतानं स्वतःच्या सख्या आईला सुद्धा ज्ञानाचा उपदेश केला नाही. पतीला फार इच्छा असेल आपल्या पत्नीला आपल्याकडे असलेलं ज्ञान द्यावं, परंतु शास्त्रकार म्हणतात की देता येणार नाही. ना पृष्ठ कस्यचित ब्रूयात. तुझ्या पत्नीच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाबद्दल जर समजा जिज्ञासा नसेल, तर ज्ञानी पतीनं स्वतःच्या जवळ असलेलं ज्ञान आपल्या पत्नीला सुद्धा देता कामा नये. हा माझा मुलगा आहे म्हणून माझ्याकडे असलेलं ज्ञान मी माझ्या मुलाला द्यावं, शास्त्रकार म्हणतात देता येणार नाही. तुझ्या मुलाच्या मनामध्ये ज्ञानाबद्दल जर समजा काही भूक असेल, श्रद्धेचा भाव असेल, तर वडिलांनी आपल्या मुलाला आपल्याकडे असलेलं ज्ञान द्यावं, अन्यथा आपल्या सख्या मुलाला सुद्धा आपलं ज्ञान एखाद्या विद्वान माणसानं देता कामा नये. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, अध्यात्म क्षेत्रामध्ये, भक्ती मार्गामध्ये रक्ताची नाती काही कामाची नसतात. मला उत्तम प्रकारची साधना करता येते, मी साधना करू शकतो, माझ्याकडे उत्तम प्रकारचे मंत्र आहेत, आणि अशा प्रकारचे मंत्र आपल्या मुलाला देण्याची इच्छा असेल आणि मुलाला त्या मंत्राबद्दल काही जाणून घेण्याची इच्छा नसेल, तर अशा प्रकारच्या साधक पित्यानं आपल्या मुलाला आपल्याकडे असलेलं मंत्र त्यानं जीवनामध्ये कधीच सांगू नये. आपल्याकडे असलेलं ज्ञान घेऊन माणसानं मरावं, परंतु विद्वान माणसानं अपात्री माणसाला स्वतःकडचं ज्ञान कधीच देऊ नये. या ठिकाणी प्रमाण आहे. कपिल भगवंतांना पूर्ण कल्पना होती की माझा अवतार माझ्या आईला ज्ञानाचा उपदेश देण्याकरता झाला होता. परंतु जोपर्यंत मातेनं प्रश्न केला नाही, जोपर्यंत मातेच्या अंतःकरणामध्ये श्रद्धेचा भाव निर्माण झाला नाही, तोपर्यंत कपिल भगवंतानं आपल्या सख्या मातेला सुद्धा ज्ञान दिलं नाही. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये रक्ताची नाती काहीही उपयोगी पडू शकत नाही. आपल्याकडे भरपूर ज्ञान असेल, आपल्याला भरपूर मंत्र माहीत असतील, आणि एखाद्या सामान्य माणसानं आपल्या जातीमधल्या नव्हे अन्य कोणत्याही जातीमधल्या माणसानं या ज्ञानाची सेवा केली असेल, आणि या ज्ञानी माणसाला जर समजा हे वाटलं की नाही हा वास्तविक पाहता ज्ञानाकरता पात्र आहे, त्या माणसानं ते ज्ञान कोणत्याही प्रकारची जात न पाहता त्या माणसाला स्वतःकडे असलेलं ज्ञान त्यानं द्यावं. स्वतःच्या परिवारामध्ये राहणाऱ्या लोकांकडे श्रद्धा नसेल तर त्यांनी कधीच देऊ नये. गीतेचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येईल भगवान श्रीकृष्णांचं अर्जुनावरती किती प्रेम. अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांची सेवा करण्याकरता भगवान श्रीकृष्ण तत्परतेनं सेवा करतात. इतकं प्रेम भगवान श्रीकृष्णाचं अर्जुनावरती आहे. परंतु जोपर्यंत अर्जुनानं प्रश्न विचारला नाही, तोपर्यंत भगवंतानं या अर्जुनालाही गीतेचा उपदेश केला नाही. प्रेम करणं एक वेगळी गोष्ट आहे, आणि आपल्याकडे असलेलं ज्ञान देणं ही वेगळी गोष्ट आहे.
गीतेचा अभ्यास करताना लक्षात येईल. या अर्जुनानं रणांगणामध्ये सांगितलं, नकांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा तस्मान् नार्हापि. मी यांची हत्या करण्याची माझी इच्छा नाही. बरं, अर्जुन चुकीचं बोलत होता का? अर्जुनाच्या प्लॅटफॉर्मवरनं, अर्जुनाच्या जागेवरनं जर समजा आपण बघितलं तर अर्जुन हा काही चुकीचं काही बोलत नव्हता. अर्जुनाचा प्रश्न अशा प्रकारचा होता, केशवा माधवा, या दुर्योधनाचा वध करण्यापूर्वी अगोदर मला माझ्या आजोबांचा वध मला करावा लागेल. मग सांग केशवा माधवा, माझ्या लहानपणामध्ये ज्या आजोबांनी मला स्वतःच्या मांडीवरती बसून माझ्यावरती अत्यंतिक प्रेम केलं, ज्यानं उदार अंतःकरणानं मला शिकवलं, अशा प्रकारच्या आजोबांची हत्या केल्यानंतर धर्मशास्त्राप्रमाणे मला पाप लागेल अथवा पुण्य लागेल. अर्जुनाचा प्रश्न अशा प्रकारचा होता, केशवा माधवा, या दुर्योधनाचा वध करण्यापूर्वी ज्या गुरुदेवांनी माझ्यावरती पूर्ण कृपा केली, गुरु द्रोणाचार्यांना अश्वत्थाम्यावरती जितकं प्रेम केलं आणि त्यापेक्षा जास्त प्रेम गुरु द्रोणाचार्यांनी माझ्यावरती केलं, मग या दुर्योधनाचा वध करण्यापूर्वी मला माझ्या गुरुदेवांची हत्या करावी लागेल. गुरुदेवांचा वध केल्यानंतर मला पाप लागेल अथवा पुण्य लागेल. अर्जुन वॉज नॉट रॉंग. अर्जुन ज्या प्लॅटफॉर्मवरती होता, अर्जुनाचं म्हणणं इतकंच होतं की ज्या लोकांनी माझ्या शरीरावरती प्रेम केलं त्यांची हत्या केल्यानंतर मला पाप लागेल ना. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन फार रडला. किती रडला? विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसा. गांडीव नावाचं धनुष्य स्वतःच्या रथामध्ये त्यानं खाली ठेवलं आणि सांगितलं की केशवा माधवा, मी समाजामध्ये राहताना भिक्षा मागून जगण्याचा मी प्रयत्न करणार, परंतु माझ्या परिवारामध्ये असलेल्या लोकांची हत्या मी करणार नाही. विसृज्य सशरम चापम. मला पाप लागेल, असं होईल, तसं होईल, तसं होईल. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनानं भगवंतालाच उपदेश केलेला आहे. भगवंत शांत चित्तानं ऐकून घेत आहेत. भगवंतानं काही सांगितलं नाही. परंतु हा श्लोक जेव्हा अर्जुनाच्या वाणीमधनं बाहेर निघतो, केशवा माधवा, माझ्या गुरुदेवांचा वध केल्यानंतर मला पाप लागेल अथवा पुण्य लागेल, माझ्या आजोबांची हत्या केल्यानंतर मला पाप लागेल अथवा पुण्य लागेल. केशवा माधवा, मला काही कळत नाही. तू मला सांग, माझं कल्याण कशामध्ये आहे? तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे मी वागण्याकरता तयार आहे. हा श्लोक बाहेर आल्यानंतर वास्तविक पाहता गीतेला प्रारंभ झाला. कार्पण्य दोषो पहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेता यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. मला काहीही कळत नाही. युद्ध करावं अथवा करू नये, गुरुदेवांचा वध करावा अथवा करू नये, केशवा माधवा, मला काहीही कळत नाही. मी तुझी शरणागती स्वीकार करण्याकरता तयार आहे. माझं कल्याण कशामध्ये आहे? युद्ध करण्यामध्ये कल्याण आहे अथवा युद्ध न करण्यामध्ये कल्याण आहे? माझी बुद्धी काम करू शकत नाही. आता फक्त तुझी शरणागती, तुझी इच्छा असेल तसं करण्याकरता मी तयार. नंतर गीतेचा उपदेश प्रारंभ झाला. अंतःकरणामध्ये श्रद्धेचा भाव ठेवून जर समजा कोणी आपल्याला प्रश्न विचारित नसेल, प्रश्न विचारतात हो, फार भेटत असतात. ध्यान कसं लावावं, समाधी कशी एकदा मला एक माणूस भेटला, स्वामीजी समाधी कशी लागते?
म्हटलं मलाही कधी लागली नाही. मी त्याला विचारलं, सकाळी स्नान झाल्यानंतर जेव्हा तू घराच्या बाहेर पडतो तेव्हा काहीतरी हरिपाठ वगैरे वाचतो का? तो सांगतो नाही, माझ्याकडे तितका वेळ नाही. म्हटलं ठीक आहे, जपाची माळ, रामकृष्ण हरी एकाद माळ, तो सांगतो तितकाही वेळ नाही. बरं ठीक आहे, आपल्या दुकानात जाताना गावामधल्या मंदिरामध्ये भगवंताच्या दर्शनाकरता कधीतरी जातो का? तो सांगतो नाही, घरून निघायलाच फार उशीर होतो, त्यामुळे थांबताच येत नाही. माझ्याकडे वेळ नाही, हरिपाठ वाचण्याकरता वेळ नाही, जपाकरता वेळ नाही, मंदिरामध्ये जाण्याकरता ह्या धुंडीबाकडे वेळ नाही. तर मी त्याला सांगितलं की तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता माझ्याकडे वेळ नाही. लोक काहीच करीत नाही आणि नुसता प्रश्न विचारित असतात. कशा करता? 100 लोकांच्या मध्ये बसताना या कोणत्याही माणसाला प्रश्न विचारण्याची बुद्धी नाही. ती बुद्धी माझ्याकडे आहे. स्वतःच्या बुद्धीचं प्रदर्शन करण्याकरता काही लोक प्रश्न विचारित असतात. परिप्रश्नेन सेवया, ज्ञानाचा अधिकारी फक्त तोच आहे की ज्याच्या अंतःकरणामध्ये काहीतरी जाणून घेण्याची प्रामाणिक इच्छा आहे. कपिल भगवंतानं स्वतःच्या मातेला उपदेश देण्याचं काम प्रारंभ केलं. कपिल भगवंतानं सांगितलं की आई, तुला काहीच करता येत नसेल ना, मग एखाद्या संताचा हात धरून घे, आपोआप तुझा उद्धार होईल. देवहूती मातेनं प्रतिप्रश्न केला, गुरुदेवा, संत कुणाला म्हणतात? ज्याची जटा वाढलेली आहे त्याला संत म्हणतात का? ज्याची दाढी वाढली त्याला संत म्हणतात का? की ज्याच्या शरीरावरती भगवे वस्त्र आहेत त्याला संत म्हणतात का? की जो पाणीच पित नाही त्याला संत म्हणतात का? जो पाण्याच्या बाहेर निघतच नाही त्याला संत म्हणतात का? जो एका पायावरती उभाच राहिला, खडेश्वर महाराज, त्याला संत म्हणतात का? कपिल भगवंतानं सांगितलं, आई, वास्तविक पाहता संत त्याला म्हणतात तितिक्षवः कारुणिकः. तितिक्षवः, प्रतिकार करण्याची क्षमता असतानाही विश्वामध्ये ज्या ज्या प्रकारचं दुःख त्या जीवात्म्याला प्राप्त होतं त्या दुःखाचा जो स्वीकार करतो त्याला खऱ्या अर्थानं संत म्हणतात. माऊलींच्या जीवनामध्ये आपण जेव्हा डोकावून पाहतो, इतकी क्षमता असतानाही ज्या ज्या लोकांनी माऊलींना त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा माऊलींनी या सगळ्या लोकांबद्दल कुठेही आपल्या वाङ्मयामध्ये अपशब्दाचा प्रयोग कुठेही केलेला नाही. आपण आपली बदनामी काय घेऊन बसलेलो आहोत जरा विचार करा की त्यावेळेचा जो काळ 600-700 वर्षापूर्वीचा काळ असताना समाजातली माणसं त्यांना सांगत होती की संन्यासाची मुलं आहे, ही संन्यासाची मुलं आहे. ह्याच्यापेक्षा मोठा अपमान, ह्याच्यापेक्षा बदनामी काय असू शकते? समाजातल्या लोकांनी इतका अपमान केला, समाजातल्या लोकांनी माऊलींकरता अपशब्दाचा प्रयोग केला, प्रतिकार करण्याची क्षमता असतानाही ज्या माऊलींनी एखाद्या रेड्याच्या शरीराला स्पर्श केल्यानंतर त्या रेड्याच्या मुखारुंदावरनं वेदघोष बाहेर येतो. माऊली ज्या भिंतीवरती बसलेले होते, संकल्प केल्याबरोबर ती भिंत अशा प्रकारे चालू लागली. त्याच माऊलींनी संकल्प केला असता त्या सगळ्या लोकांचा नायनाट, या सगळ्या लोकांचा नाश त्यांना करता आला असता. परंतु आपल्या वाङ्मयामध्ये या त्रास देणाऱ्या लोकांकरता कुठेही अपशब्दाचा प्रयोग माऊलींनी कुठेच केला नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं संतत्व आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवन, दुरितांचे तिमिर जावो.
ह्याला खऱ्या अर्थानं संत म्हणतात. जसं हे माऊलींच्या जीवनामध्ये दिसतं त्याच प्रकारचं संतत्व आपल्याला नाथांच्या जीवनामध्ये दिसतं. तितिक्षवः सहन प्रतिकार करण्याची क्षमता असतानाही जी व्यक्ती अपमानाला सहन करते, जी व्यक्ती दुःखाला सहन करते, त्याला खऱ्या अर्थानं संत म्हणतात. संतांचं दुसरं लक्षण आहे स्वतःच्या जीवनामध्ये आलेल्या दुःखांना सहन करतात, परंतु समाजामधल्या एखाद्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये दुःख जर समजा बघितलं तर ज्या माणसाच्या अंतःकरणामध्ये दयेचा करुणेचा भाव निर्माण होतो त्याला खऱ्या अर्थानं संत म्हणतात. माझ्या जीवनामध्ये भगवंता तुला जितकी दुःख पाठवायची असतील तू पाठवीत राहा, मी सहन करणार, परंतु जगामध्ये राहणाऱ्या सामान्य लोकांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख तुम्ही पाठवू नका, ही ज्या माणसाची प्रार्थना असते त्याला खऱ्या अर्थानं संत म्हणतात. तितिक्षवः कारुणिकः. ज्ञानी माणसामध्ये आणि संतांमध्ये इतकंच अंतर आहे. ज्ञानी माणसाला जगामध्ये राहणाऱ्या लोकांशी काही घेणं देणं नसतं. माझ्याकडे ज्ञान आहे, ज्ञानाच्या बळावरती माझा उद्धार होणार, मी मोक्षाची प्राप्ती करून घेणार, जगामध्ये राहणाऱ्या लोकांचं काही झालं तरी माझं त्या लोकांशी घेणं देणं नसतं, हे ज्ञानी माणसाचं मत. योगी जीवात्मा फक्त स्वतःच्या उद्धाराकरता हा प्रयत्न करीत असतो. ज्ञानी स्वतःच्या उद्धाराकरता प्रयत्न करतो. या पृथ्वीवरती फक्त संत अशा प्रकारचे आहेत, स्वतःच्या उद्धाराकरता प्रयत्न करतात आणि स्वतःच्या उद्धारासोबत समाजामध्ये राहणाऱ्या तळागाळात राहणाऱ्या सामान्य लोकांच्या उद्धाराकरता फक्त संत प्रयत्न करतात. म्हणून ज्ञानी माणसापेक्षा योगी माणसापेक्षा संत श्रेष्ठ समजण्यात आले. स तरती स लोकांसपि तारयती. स्वतःचाही उद्धार करतात, अज्ञानी लोकांचाही उद्धार करतात. कारुणिकः. समाजातल्या एखाद्या दुःखी माणसाला बघितल्यानंतर ज्याच्या अंतःकरणेमध्ये करुणेचा भाव निर्माण होतो, ज्याच्या अंतःकरणामध्ये दयेचा भाव निर्माण होतो, ज्याचं अंतःकरण द्रवीभूत होतं त्याला वास्तविक पाहता शास्त्रकार संत म्हणतात. नाही, जगामध्ये एकही जीवात्मा दुःखी असता कामा नये. सर्वे तर सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची वासना नाही त्याला खऱ्या अर्थानं संत म्हणतात. रामसुखदासजी महाराजांचं नाव कदाचित आपल्याला ठाऊक असेल. शरीर ठेवण्यापूर्वी त्यांच्या जवळ असलेल्या लोकांना त्यांनी एक पत्र लिहून ठेवायला सांगितलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी शेवटचा निरोप दिला. माझ्या शरीराचं जेव्हा तुम्ही गंगेमध्ये विसर्जन करणार त्यावेळेस ज्या पात्रामध्ये मी भोजन करीत होतो त्या प्रकारची पात्रही माझ्यासोबत गंगेमध्ये विसर्जित करून टाका.
माझ्या वस्त्रांचंही तुम्ही विसर्जन करून टाका, माझी एकही वस्तू तुम्ही ठेवू नका. कारण का, या जगामध्ये राहणाऱ्या लोकांनी मला विसरून गेलं पाहिजे, हा भाव त्यांच्या मनात. मला तुम्ही विसरा, भगवंताचं नाम तुम्ही घ्या. ही भावना एकीकडे. आणि एखादा महात्मा अशा प्रकारचा असतो की नाही, मोठमोठाला एखादं आश्रम उभं केल्यानंतर त्या आश्रमाच्या माध्यमानं 10 पिढ्यांकरता, पुढच्या 100-200 वर्षांकरता समाजातली माणसं मला आठवण करणार, मला विसरणार नाही. हा भाव ज्यांच्या मनामध्ये आला, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं संतत्व असेल अथवा असणार नाही, मला सांगता येत नाही. ज्याचं जीवन सरळ आहे, तो खऱ्या अर्थानं साधू आहे. वस्त्रांशी संबंध नाही. वस्त्र कोणतीही परिधान करा, काही हरकत नाही. अंतःकरणामधनं निर्मळ राहा. आणि अशा प्रकारच्या संतांच्या चरणाविंदी जर समजा एखाद्या जीवात्मानं श्रद्धेचा भाव ठेवला, तर या संतांच्या माध्यमानं दर्शन झाल्या, भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंत कृपा केव्हा करतात? संतांच्या माध्यमानं भगवंत कृपा करतात, नाही तर नाही. संतांची संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. संतांची ये पायी
सकळ येणे हा गोपाळ कृपा करी. तेची माझे हित भगवंताच्या प्राप्ती करता जोपर्यंत संतांची कृपा प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवंताचं दर्शन दुर्लभ आणि दुर्लभ आहे. या जीवात्म्याचं हित कशामध्ये आहे ते फक्त संतांना ठाऊक आहे. संतांची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. तेची माझे हित करीती सकळ तेणे हा गोपाळ कृपा करी. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरी ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांची ये पायी हा माझा विश्वास
कपिल भगवंतानं सांगितलं की आई, योगाभ्यास करता येत नसेल, ज्ञानाची प्राप्ती करता येत नसेल, तर एखाद्या प्रामाणिक संताचा हात धरून घे, तुझा उद्धार होईल. परंतु तो संत कशा प्रकारचा असला पाहिजे? तितिक्षवः कारुणिकः. तेची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. भगवंताच्या दर्शनाची इच्छा असेल तरीही संत कृपा आवश्यक आहे, आणि मोक्षाची अपेक्षा असेल तरी संत कृपाच आवश्यकता आहे. महत्सेवां द्वारमाहुर विमुक्ते. भगवंताची सेवा करून कदाचित मोक्षाची प्राप्ती होणार नाही. पंचम स्कंधामध्ये जडभरतानं स्पष्टप्रमाणे प्रमाण दिलेलं आहे की ज्याला मुक्तीची मोक्षाची अपेक्षा असेल त्यानं आणखी काहीही करू नये, त्यानं फक्त जीवनामध्ये प्रामाणिक संतांची सेवा करावी. महत्सेवाम द्वारमाहुर विमुक्ते. मुक्तीचं द्वार, या द्वारापर्यंत जर समजा जायची इच्छा असेल तर महत सेवा सोपं साधं. संताचं आणखी एक लक्षण आहे, ते कुठेही आढळत नाही, परंतु माझ्या मताप्रमाणे एक लक्षण आहे. एखाद्या माणसाच्या जवळ जाताना आपल्या अंतःकरणामध्ये जर समजा पापाची वासना असेल, एखाद्या माणसाच्या जवळ जाताना आपल्या अंतःकरणामध्ये वाईट वासना असतील, आणि या माणसाच्या जवळ गेल्याबरोबर आपल्या अंतःकरणामध्ये असलेली पापाची वासना जेव्हा आपोआप निघून जाते, तेव्हा लक्षात आलं पाहिजे या ठिकाणी वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं संतत्व आहे. काही लोकांच्या जवळ जाताना आपल्या मनामध्ये ज्या प्रकारचे अनाचार, आपल्या मनामध्ये ज्या प्रकारचे दुर्विचार असतात, ज्याप्रमाणे आपण त्यांच्या जवळ जातो, त्यांच्या जवळ जाऊन 10 मिनिटाकरता 15 मिनिटाकरता बसतो, मनामध्ये असलेली पापाची वासना जर समजा आपोआप निघून जाते, तर ते एक प्रमाण आहे की ह्या माणसामध्ये खऱ्या अर्थानं संतत्व आहे. त्याचा वस्त्रांशी काहीही संबंध नाही, बाहेरच्या अवडंबराची त्याला काही आवश्यकता नाही. कपिल भगवंतानं सांगितलं की आई, त्यानंतर तुला जर समजा भक्ती करण्याची इच्छा असेल तर आई एक काम करावं. जितकं प्रेम आपण आपल्या शरीरावरती करतो तितकंच प्रेम भगवंताच्या मूर्तीवरती करावं. इतकं प्रेम भगवंताच्या मूर्तीवरती जर समजा करता येत नसेल तर बाजारातल्या दगडामध्ये आणि ह्या दगडामध्ये काहीच अंतर राहणार नाही. दुपारच्या वेळेस मला भूक लागते, मग माझ्या भगवंताला सुद्धा भूक लागत असेल ना, तो जेवणार अथवा जेवणार नाही ही गोष्ट वेगळी आहे, त्याला आवश्यकता आहे अथवा नाही ही गोष्ट वेगळी आहे, परंतु आपल्या मनातला भाव अशा प्रकारचा असला पाहिजे की नाही, माझा भगवंत जर समजा उपाशी असेल तर मला सुद्धा दुपारचं अन्न घेता येणार नाही. ही भावना आपल्या प्रत्येक कर्माबद्दल, प्रत्येक कर्माच्या सोबत आपण आपली शुद्ध भावना जर समजा आपण जोडीत गेलो तर आपलं कर्म सुद्धा आपोआप अग्रेसर, त्या कर्माचं फळ आपल्याला मिळेल. सगळं कशावरती चालतं? माणसाच्या भावनेवरती विश्व चालू आहे. आपलं कर्मकांड सुद्धा एक मेकॅनिकल प्रोसेस, यंत्रासारखं चालतं. त्या कर्म करताना
कर्माची भावना कर्मकांड करताना अंतःकरणामध्ये मनामध्ये कुठेही भावनेचा ओलावा नाही, शुष्क आहे. ब्राह्मण देवता सांगतात हळद व्हा, हळद वाहिली, गंध व्हा, गंध वाहिलं, फुलं टाका, फुलं टाकली, दक्षिणा टाका, दक्षिणा टाकली, संपलं. आतमध्ये काहीच नाही. या कर्मकांडाचा काही उपयोग नाही, काही फळ नाही. यथा देहे तथा देवे. जितकं प्रेम आपण आपल्या शरीरावरती करतो तितकं प्रेम जेव्हा एखादा जीवात्मा भगवंताच्या मूर्तीवरती करू लागेल तेव्हा त्या मूर्तीचा प्रसाद, त्या मूर्तीची कृपा, त्या मूर्तीची, त्या भगवंताची अनुकंपा झाल्याशिवाय राहत नाही. इतकं प्रेम पाहिजे. आणि हे भक्ती करता करता आपोआप माणसाचं चित्त द्रवीभूत होणार. आणि भक्ती करता करता माणसाच्या अंतःकरणामध्ये जेव्हा चित्त द्रवीभूत होतं आपोआप भगवंता करता तो सगळं काही बाकीचं सोडण्याकरता तो तयार असतो. प्रेमापोटी मनुष्य त्याग करतो. पत्नी करता वेळ काढतो ना, का काढतो? प्रेमापोटी काढतो. मुलाकरता वेळ काढतो ना, का काढतो? प्रेमापोटी काढतो. मग भगवंता करताच वेळ का मिळत नाही? कारण प्रेमच नाही. कपिल भगवंतानं देवहूती मातेला उत्तम प्रकारे ज्ञानाचा उपदेश केला. देवहूती मातेनं आपल्या मुलाला कपिल भगवंताला सद्गुरू समजून साष्टांग दंडवत प्रणाम केला. देवहूती माता आश्रमाच्या बाहेर निघाली. स्वतःचा उद्धार. राजा परीक्षितानं सांगितलं की महाराज सगळ्या कथा सांगितल्या, सतीचं चरित्र ऐकण्याची इच्छा आहे. आता ज्या ज्या कथा आपण ऐकणार विस्तारानं ऐकूया, नाही तर फक्त स्पर्श करून पुढे जाऊया. आज प्रल्हादापर्यंत पोहोचायचं आहे. भगवान महादेवांमध्ये आणि दक्षांमध्ये अशा प्रकारे वैराची भावना होती. भगवान महादेवांचा अपमान करण्याकरता दक्ष प्रजापतीनं यज्ञाचा प्रारंभ केला. बृहस्पती सवन्नाम समारेभे क्रतुत्तमम. बृहस्पती सव नावाचा यज्ञ आहे. दक्ष प्रजापतीनं आपल्या पत्नीला, प्रसूती मातेला आणि सगळ्यांना अशा प्रकारचा आदेश दिला की ह्या यज्ञामध्ये भगवान महादेवांना मी निमंत्रित करणार नाही. ह्या यज्ञामध्ये मी सतीला सुद्धा बोलवणार नाही. आणि जर समजा सती ह्या यज्ञामध्ये आली तर सतीशी कुणीही बोलणार नाही. सगळ्यांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या. सगळ्या देवांना निमंत्रण पोहोचले. सगळे देव सगळ्या देवांगना निघतायत, हिमालयावरती उतरतायत पुष्पांचं चयन करण्याकरता. आणि त्या ठिकाणी सती भेटली. सतीनं विचारलं कुठे निघालात? सगळ्या देवांगनाने सांगितलं सती तुला माहीत नाही का तुझ्या वडिलांच्या घरी इतका मोठा यज्ञ होणार आहे? सतीला वास्तविक पाहता ही कल्पना नव्हती, परंतु तरी सुद्धा सतीनं सांगितलं की नाही नाही, माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ होणार आहे. वडिलांनी मला निमंत्रणही धाडलेलं आहे, वडिलांचा फोनही आलेला आहे आणि मी जाणार आहे. निमंत्रण नसताना सतीनं सांगितलं की मला निमंत्रण आलेलं आहे. प्रत्येक स्त्रीच्या अंतःकरणामध्ये
आपल्या माहेर करता एक कोपरा कायमस्वरूपी हा आरक्षित असतो. भगवान महादेवजी महाराज समाधी अवस्थेमध्ये बसले होते. व्युत्थान अवस्थेमध्ये येतात. सतीनं प्रणाम केला आणि सतीनं सांगितलं की भगवंता, तुमच्या सासरी फार मोठा यज्ञ होणार आहे. माहेरी यज्ञ होणार आहे असं नाही सांगितलं, तुमच्या सासरी यज्ञ होणार आहे. कसं बोलावं आणि कसं बोलून समोरच्या माणसाला स्वतःच्या कामामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यावं, ही बोलण्याची कला ब्रह्मदेवानं फक्त स्त्रियांना दिलेली आहे. डोक्यात भारी केमिकल आहे. सतीला सांगता आलं असतं की माझ्या वडिलांच्या घरी इतका मोठा यज्ञ होणार आहे, मला निमंत्रण आहे, तरी सुद्धा मला गेलं पाहिजे. प्रजापतेस्ते श्वशुरस्य साम्प्रतं निर्यापितो यज्ञमवोत्सवः किल वयं च तत्रा भिसराम वामते यद्यर्थतामी विबुधा व्रजन्ति प्रजापतेस्ते श्वशुरस्य साम्प्रतम्. भगवान महादेवजी महाराज काहीच बोलत नाही. सतीला माहित होतं की भगवंताचा पहिला प्रश्न असा की आपल्याला निमंत्रण नाही तर मग आपलं जाणं योग्य नाही. परंतु सतीनं भगवान महादेवांच्या बोलण्याच्या अगोदर सगळं काही ठरवून घेतलं होतं. ते असं विचारणार, मग मी असं उत्तर देणार. ते हा प्रश्न विचारणार, मग अशा प्रकारचं उत्तर देणार. रेडीमेड क्वेश्चन्स, रेडीमेड आन्सर्स तयार असतात. सतीनं सांगितलं, भगवंता, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला निमंत्रण नाही आहे, परंतु धर्मशास्त्राची आज्ञा अशा प्रकारची आहे, यज्ञाच्या दर्शनाकरता, आपल्या पतीच्या घरी जाण्याकरता, आपल्या आईवडिलांच्या घरी जाण्याकरता कोणत्याही प्रकारच्या निमंत्रणाची वाट पाहू नये असं शास्त्र आहे ना. अनाहुता अप्यभियन्ति सौर्धम भर्तृगुरो देह कृतश्च केतनम. पतीच्या घरी जाताना निमंत्रणाची वाट पत्नीनं पाहू नये. वे म्हणे बुलाईन पछी मी जाऊ, वे बुलावी कोणी तुझाची मती, घरीच बसून राहा. तो कशाला बोलवणार? आपल्या गुरुदेवांच्या दर्शनाकरता जाण्याची इच्छा असेल तर गुरुदेवांकडनं निमंत्रणाची वाट पाहू नये. आपल्या आईवडिलांच्या घरी जाण्याची इच्छा असेल तर आईवडिलांकडनं निमंत्रणाची वाट पाहू नये. यज्ञाच्या दर्शनाकरता जाण्याची इच्छा असेल तरी निमंत्रणाची वाट पाहू नये. भगवान महादेवांनी सांगितलं की सती, सगळं काही ठीक आहे, परंतु काही स्थानं अशा प्रकारची असतात की त्या ठिकाणी निमंत्रण असल्याशिवाय माणसानं जाऊ नये. काही स्थानं अशा प्रकारची असतात की निमंत्रण आल्यानंतर आपण जावं, आणि काही स्थानं अशा प्रकारची असतात की निमंत्रण आल्यानंतरही जाऊ नये. सतीनं सांगितलं की नाही, मी गेल्याशिवाय राहणार नाही. भगवान महादेवाने सांगितलं, सती, आपल्याला कोणत्याही प्रकारचं निमंत्रण नाही आणि तुझी जाण्याची इच्छा आहे, ही इच्छा योग्य नाही, तू नको जाऊस. आज सतीनं सांगितलं मी गेल्याशिवाय राहणार नाही. सतीनं इतका दुराग्रह का धरला असेल? भगवान महादेवांच्या आज्ञेचं उल्लंघन सतीनं ह्या ठिकाणी का केलं असेल? भगवान महादेवांची इच्छा नसता नाही सती जाण्याकरता का तयार झाली? याचं एकच कारण, आई वडिलांवरती अत्यंतिक प्रेम होतं म्हणून नव्हे. अकारण माझे बाबा माझ्या पतीचा तिरस्कार करतात. मी वडिलांना समजावून सांगण्याकरता प्रयत्न करणार की माझे पती जर समजा तुमचा तिरस्कार करीत नाही तर अकारण भगवान महादेवांचा तिरस्कार तुम्ही का करता हे समजवण्याकरता सतीला जाण्याची इच्छा होती.
भगवान महादेवजी महाराज परवानगी का देत नव्हते? काय कारण असेल? भगवान महादेवांच्या लक्षात आलं की दक्षानं इतका मोठा यज्ञ प्रारंभ केलेला आहे आणि या यज्ञाचं निमंत्रण मला आणि सतीला पाठवलं नाही, याचा अर्थ माझा अपमान करण्याची इच्छा दक्षाच्या मनामध्ये आहे. आणि जर ही सती त्या यज्ञभूमीमध्ये गेली आणि सतीच्या समोर दक्ष प्रजापतीनं माझा जर समजा अपमान केला तर यज्ञाच्या दर्शनाकरता गेलेली सती परत कैलास पर्वतावरती जिवंत येणार नाही. आणि म्हणून भगवान महादेवजी सांगत होते, सती नाही, माझी इच्छा नाही, तू नको जाऊस. पत्न्यंगनाशम उभयत्र चिंतयन, सती त्या यज्ञभूमीवरनं परत कैलास पर्वतावरती येणार नाही, ही भीती भगवान महादेवांच्या मनामध्ये होती. परंतु अंततोगतवा सतीनं सांगितलं, आज तुमची परवानगी असो नसो, आज मी गेल्याशिवाय मी राहणार नाही. कसं स्त्रियांचं चरित्र असेल, मी नेहमी सांगत असतो, जितकी भारतीय स्त्री त्याग करू शकते तितका त्याग विश्वामध्ये आणखी कोणत्याही प्रकारची स्त्री ही करू शकत नाही. अहो, 20 वर्षापर्यंत आपल्या आईवडिलांच्या सोबत राहायचं आहे, 20 वर्षापर्यंत आपल्या भावासोबत बहिणीसोबत राहायचं आहे. आणि जीवनामध्ये आयुष्यामध्ये एक दिवस या मुलीच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा येतो की लग्न करून जेव्हा ज्या घरामध्ये ती प्रवेश करणार, समोरचा माणूस मला जीव लावणार अथवा लावणार नाही हेही माहीत नसतं, सासू सासरे मला सांभाळणार अथवा सांभाळणार नाही हे तिला माहीत नसतं. परंतु फक्त एकदा लग्न झालं की ज्या लोकांना जीवापलीकडे ही स्त्री जीव लावते, ह्या लोकांचा त्याग करून अपरिचित परिवारामध्ये जाण्याकरता ही निघते. हा जगातला सगळ्यात मोठा त्याग फक्त स्त्री करू शकते. काय मिळत असेल? अहो, ज्याच्या सोबत आपल्याला आयुष्य काढायचं आहे ती व्यक्ती कशा प्रकारची आहे, माझा तो प्रेमानं स्वीकार करणार अथवा करणार नाही. माझ्या आईबाबांकडे राहताना माझ्या जीवनामध्ये ज्या प्रकारचे काही दोष होते, माझे आईबाबा माझ्या दोषांचा स्वीकार करीत होते, त्याच प्रकारचे माझ्या दोषांचा स्वीकार माझा पती करणार अथवा करणार नाही, अशा प्रकारची भीती या कन्येच्या मनामध्ये असते. आणि म्हणून मी पुरुषांना आणि आजकालच्या तरुण लोकांना मी नेहमी सांगत असतो की कृपा करून लग्न झाल्यानंतर आपण ज्याप्रमाणे आपल्या आईवडिलांना सांभाळतो, आपल्या आईवडिलांच्या मनाला सांभाळण्याचा प्रयत्न करतो, भावाच्या मनाला सांभाळण्याचा प्रयत्न करतो, आपल्या बहिणीच्या मनाला सांभाळण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे या गृहस्थाश्रमामध्ये पदोपदी आपल्या पत्नीच्या मनालाही सांभाळण्याचा प्रयत्न करावा. आणि हे जर समजा पतीनं केलं नाही तर दुसरं कोण करणार? आपल्या भरोशावरती एक जीवात्मा स्वतःच्या परिवाराला सोडून आपल्या परिवारामध्ये आलेला आहे, मग त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावरती असते. फक्त संपत्ती देणं इतकं फक्त कर्तव्य नाही, त्या पत्नीच्या भावनेला सांभाळा. आणि जर समजा तुम्ही या पत्नीच्या मनामध्ये असलेल्या भावनेचा स्वीकार केला, या भावनेला जर समजा सांभाळण्याचा प्रयत्न केला, तर अशा प्रकारची स्त्री आयुष्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आपलं सर्वस्व पतीच्या चरणारविंदी ती समर्पित केल्याशिवाय राहणार नाही. आणि जर समजा आपण पत्नीच्या मनाला, पत्नीच्या भावनेला सांभाळलं नाही तर 5-7 वर्षानंतर एक दिवस अशा प्रकारचा येणार, ती पत्नी सुद्धा सांगेल, नाही नाही, प्रपंचामध्ये राहताना मलाही माझं वेगळं मत आहे,
आणि जेव्हा एका परिवारामध्ये वेगळं मत ही भाषा येते तेव्हा परिवारामधलं सामंजस्य, परिवारामधलं प्रेमाचं वातावरण हे संपुष्टात आलं. म्हणून समजा मला माझं मत नाही, तुम्ही जे कराल तेच माझं मत आहे, हा भाव. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना कधीही दासी समजण्यात आलेलं नाही. नवऱ्यानं भरपूर संपत्ती कमवावी आणि आलेला सगळा पैसा आपल्या पत्नीच्या हातामध्ये द्यावा. सासूबाई नसतील तर. आणि आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा पत्नीकडनं मागून घ्या. कधीतरी आपल्या घरामध्ये असं वातावरण आपण निर्माण केलं का की आपल्याकडे पैसे नाही, पत्नीकडे पैसे आहे, आणि आपण कधीतरी पत्नीला विनवणी केली का, अगं जरा 100 रुपये देते का मला? जरा एकदा तरी करून पहा, ती पत्नी सगळं काही तुम्हाला देऊन टाकेल. मागून पहा जरा. नेहमी